कर्जत कल्याण राज्यमार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत नेरळ येथील मोहाचीवाडी परिसरातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही हृदयद्रावक घटना नेरळ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पुलावर घडली असून मृत व्यक्तीचं नाव चंद्रकांत ऐनकर, वय 45 वर्ष असं आहे। चंद्रकांत ऐनकर हे आपल्या दुचाकीवरून नेरळ बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते। बाजारातील काम आटोपून ते पुन्हा घरी परतत असताना नेरळ पोलीस ठाण्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला। धडक इतकी जोरदार होती की ऐनकर हे थेट पुलावरून खाली कोसळले। गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं त्यांना रायगड रुग्णालयात हलवलं, मात्र डॉक्टरांनी तपासी अंती त्यांना मृत घोषित केलं। दरम्यान होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण नेरळ परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मात्र या अपघातानंतर सर्वात मोठा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो आहे, कर्जत कल्याण राज्यमार्ग नेमका सुरक्षित आहे का? या मार्गाचे काही ठिकाणी रुंदीकरण झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद आहे। विशेष म्हणजे नेरळ पोलीस ठाण्याजवळील 2 पूल स्वतंत्र असताना त्यांना जोडणारा रस्ता मात्र एकपदरी आहे। वाहन चालकांना अचानक रस्त्याची रुंदी बदलल्यानं अंदाज चुकतो आणि अशाच तांत्रिक त्रुटी जीव घेण्या ठरतायत। प्रश्न असा की आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागं होणार? या धोकादायक पुलाचे आणि अरुंद रस्त्याचे नियोजन दुरुस्त करण्यासाठी नेमकी कारवाई कधी होणार? अपघातानंतरच उपाययोजना करण्याची प्रशासनाची सवय कधी बदलणार? स्थानिक नागरिकांकडून आता या ठिकाणी तातडीनं सुरक्षा उपाययोजना, योग्य रुंदीकरण आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी जोर धरत आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।